नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारण समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजे KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपलं सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA वर्गातील सेमिस्टर 2 चा जो आपला पेपर आहे मानवी भूगोल आणि यातील प्रकरण क्रमांक 3 वर आपण चर्चा करतोय. प्रकरणाचं नाव आहे वसाहत आणि याच प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसरा अत्यंत महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे भारतातील नागरीकरण. हा उपघटक थोडा मोठा असल्यामुळे मागील जवळपास 4 तासापासून आपण या विषयावर चर्चा करत आहोत. या घटकावर आपण सविस्तर चर्चा करू. आज या मानवी भूगोल या विषयाचं आपलं हे 34वे लेक्चर आहे आणि यामध्ये आज आपण भारतातील नागरीकरण जे आहे त्या नागरीकरणाचे काही सकारात्मक परिणाम, काही नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह परिणाम आपण यात बघणार आहोत. आणि विशेषतः नागरीकरणामुळे ज्या समस्या तयार होतात त्याची समस्याची तीव्रता कशी कमी करता येईल यावरही आपण चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये नागरीकरण उशिरा सुरू झालं, पण जगामध्ये ही जी प्रक्रिया आहे ओव्हरऑल झपाट्याने चालू आहे. विकसनशील आणि विकसित दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये ही प्रक्रिया वेगाने चालू आहे. तुलनेनं अविकसित देशामध्ये वेग थोडा कमी आहे. भारतामध्ये विशेषतः मागच्या 50 वर्षामध्ये याच्यामध्ये वाढ झाली आहे. जर तुम्ही 2011ची जनगणना पाहिली त्याच्यामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली, भारतातील नागरीकरण हे 31.2% होते, म्हणजे तुलनेनं जास्त होतं आणि कदाचित भविष्यातील काही वर्षामध्ये त्यामध्ये अधिक वेग येईल. पण विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जे नागरीकरण झालं, जे घडून आलं, यामध्ये काही चांगले परिणाम झाले, काही वाईटही परिणाम झाले. दोन्ही परिणाम आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात तशाच प्रकारे कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे तोटे जे आहेत ते कशा प्रकारे फायद्यामध्ये किंवा त्याचा योग्य प्रकारे नियोजन कसं करता येईल की ज्याच्यामुळे नागरीकरण ही एक समस्या न राहता तो त्या ठिकाणी आपल्याला फायद्याचा कसा ठरेल या संदर्भात चर्चा करणं गरज आहे. तसेच विद्यार्थी मित्र, जर आपण बघितलं की ही जी नागरीकरणाची समस्या आहे भारतामध्ये आज तर वाढलीच आहे, पण कदाचित भविष्यामध्ये सुद्धा वाढेल त्या ठिकाणी. जर त्यावर आपण वेळीच नियोजन केलं नाही, विचार केला नाही, त्याच्या उपाययोजना केली नाही, तर मला वाटतं भविष्यामध्ये नागरीकरण ही अत्यंत महत्त्वाची समस्या भारताला त्या ठिकाणी सतावेल यामध्ये मला शंका वाटत नाही. चला तर मग सुरुवातीला आपण नागरीकरणाचे काही सकारात्मक चांगले परिणाम जे आहेत त्यावर चर्चा करू आणि नंतर आपण त्या ठिकाणी जे नकारात्मक परिणाम आहे यावर चर्चा करू. सकारात्मक परिणामामध्ये सर्वात पहिला परिणाम म्हणजे की स्थलांतरित जे लोक शहरामध्ये येतात त्यामुळे शहराच्या विकासाला फायदा होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे कोणताही नवीन उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुशल आणि अकुशल दोन्ही प्रकारचे मजूर लागतात. आणि शहरामध्ये कदाचित तुम्हाला कुशल मजूर मिळतील पण अकुशल मजूर सहज मिळत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतरामुळे जी लोक शहरामध्ये आली, मग ग्रामीण भागातून असो किंवा एखाद्या अविकसित राज्यातून असो, ती शहरी भागामध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी कुशल आणि कुशल दोन्ही प्रकारच्या मजुरांची उपलब्ध झाली. कदाचित काही कुशल जे मजूर जे आहेत ते परदेशातून आपल्या भारतात स्थलांतरित झालेत आणि त्यामुळे त्याही क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल किंवा ज्या ठिकाणी अत्यंत ज्ञान लागतं किंवा तंत्रज्ञान लागतं, अशा वेळी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भारतातील अनेक शहरामध्ये परदेशातून सुद्धा काही लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. किंवा आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये विशेषतः अकुशल जे मजूर आहेत ते आपल्याला ग्रामीण भागातून मिळत आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे मजूर शहराला जे उपलब्ध झाले ते मुळातच स्थलांतरामुळे. म्हणून स्थलांतरामुळे शहराच्या विकासाला फायदा. एक उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की मुंबईचा जो विकास झाला ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला सर्वात जबाबदार म्हणजे जी कोकण भागातील जी लोक होती ती मुंबईमध्ये गेली, त्या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की खानदेश प्रदेशामध्ये की नाशिकच्या परिसरातील जी लोक आहेत त्यामुळे नाशिकचा विकास झाला. तर पुण्याच्याही बाबतीत तेच आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही कोणताही विचार करा, तुम्ही त्या आजूबाजूच्या प्रदेशातील ग्रामीण भागातील लोक स्थलांतरित झाल्यामुळे त्या शहराचा विकास झाला. म्हणून हा एक चांगला फायदा आहे नागरीकरणाचा. दुसरी गोष्ट, नागरीकरणामुळे एक सर्वात महत्वाचा फायदा झाला विशेषतः बेरोजगार लोकांना, की या लोकांना शहरामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे नवीन औद्योगिक धोरण असेल किंवा आर्थिक धोरण असेल 1991चं, त्यामुळे विशेषतः शहरी भागामध्ये अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आल्या. भारतामध्ये जे नवीन उद्योगधंदे सुरू झाले त्यामुळे विशेषतः शहरी भागामध्ये नागरीकरणाच्या माध्यमातून किंवा त्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झाला. आणि यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील लोकांना
या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळाला. आणि कशामुळे झालं? फक्त आणि फक्त शहराचा विकास झाल्यावर. कारण जेव्हा शहराचा विकास होतो त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध होतात, त्याच वेळेला वीज असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, बँकिंग असेल, पाणी पुरवठा असेल, या सर्व ज्या वेळेस त्या शहरामध्ये विकसित होतात, शहर वाढतं, त्यावेळेला नवीन उद्योजक त्या ठिकाणी येतात, त्यांचे उद्योगधंदे सुरू करतात. आणि त्यामुळं शहरी भागामध्ये ही जी एकंदर त्या ठिकाणी पार्श्वभूमी आहे, यामुळे नवीन उद्योग आकर्षित होतात, उद्योगधंदे सुरू होतात आणि परिणामी त्या ठिकाणी रोजगाराची उपलब्ध होते. हा अत्यंत चांगला परिणाम आपल्याला शहरीकरणाचा किंवा नागरिकांना सांगतो. त्यानंतर पुढचा विशेषतः आता याची उदाहरणं मी सांगतो तुम्हाला, की नागरीकरणामुळे कशा प्रकारे शहरी भागात रोजगार उपलब्ध होतात. याची उदाहरणं जर पाहिली, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, हैदराबाद असेल, चेन्नई असेल, कलकत्ता असेल, दिल्ली असेल, चंदीगड असेल, या सर्व मोठमोठ्या शहरांमध्ये मी सांगतो की फक्त आणि फक्त त्या शहरांचा विकास झाला, त्याचबरोबर त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाला. आणि त्याचमुळं आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक लोक या ठिकाणी आले, त्यांना रोजगार मिळाला, त्यांचं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. आणि याचा परिणाम साहजिकच त्यांच्या जीवनामध्ये एकंदरीत राहणीमानाचा दर्जा उंचावण्यामध्ये झाला. म्हणून हा अत्यंत महत्वाचा फायदा आपल्याला नागरिकांना सांगतो. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे नागरीकरणामुळे वाहतूक आणि दळणवळण सुविधा विकास झाला. बघा विद्यार्थी मित्र, ज्या वेळेला शहर वाढतं, शहर असेल त्याचं उपनगर वाढल्यानंतर काय होतं? त्या उपनगराला सुविधा पुरवण्यासाठी तिथलं जे प्रशासन आहे, जे सरकार आहे, शासन आहे, स्थानिक शासन असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे त्या प्रदेशामध्ये उपनगर असेल किंवा त्या एकंदरीत शहराचा जो भाग असेल त्या ठिकाणी वाहतूक आणि दळणवळण याचा त्या ठिकाणी विकास करतात. त्याच्यामुळे ते कशामुळे शक्य झालं? कारण नगराचा विकास झाला, तिथली मागणी वाढली आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल, उड्डाणपूल असेल, मेट्रो असेल, लोकल असेल, रेल्वे सेवा असेल, विमान सेवा असेल किंवा मोबाईल असेल, त्या इंटरनेट असेल, या सर्व प्रकारच्या वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा ज्या आहेत त्या शहरात वाढतात, विकसित होतात. एकंदरीत त्याचा फायदा हा सर्वांना होतो. फक्त स्थानिकांनाच होतो असं काही नाही, सर्व त्या शहराचे संबंध असलेल्या सर्व लोकांना फायदा होतो. एकंदरीत त्या शहराचं सौंदर्य वाढतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, नागरिकांचा हा एक चांगला फायदा आपल्याला दिसतो की आजही बघील तुम्ही कोणत्याही मोठमोठी शहरं बघा, त्या शहरामध्ये विशेषतः वाहतुकीच्या सुविधा आहेत त्या अत्यंत विकसित होतात. आणि तो कशामुळे होतात? त्या नगराचा जो विकास झाला, त्या शहराचा विकास झाला, त्याचा हा फायदा आहे. एकंदरीत नागरीकरण वाढल्यामुळे त्याचा हा फायदा होतो. आणखी एक महत्वाचा फायदा आहे की शहरामध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतात त्यामुळे, आणि ती गरज आहे. कारण मला माहिती आहे की ज्या वेळेला कोणत्याही शहराचा विकास होतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या शहरामध्ये ज्या वेळेला मागणी वाढली, लोक वाढले म्हणजे मागणी वाढली, आणि मागणी पूर्ण करण्यासाठी त्या ज्या सुविधा त्यांना लागतात, विशेषतः शैक्षणिक बाबीत प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल किंवा अनेक प्रकारच्या तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था असेल, ITI असेल, इंग्रजी माध्यमाच्या असेल, हिंदी माध्यम, मराठी माध्यम, अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी किंवा इतर ज्या संस्था आहेत त्या विशेषतः शहरी भागात विकसित होतात. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बोलकं उदाहरण आहे ते म्हणजे पुणे विद्यापीठ किंवा पुणे शहर. जे पुणे शहरामध्ये आजही सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे, आणि त्याच्या मागे पुण्याचा जसा विकास झाला तसं त्या शहरामध्ये अनेक प्रकारचे विद्यापीठ, अनेक प्रकारच्या तांत्रिक त्या ठिकाणी अभियांत्रिकी शाळा, अभियांत्रिकी कॉलेज असेल, त्या ठिकाणी ITI असेल किंवा तांत्रिक ज्ञान देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण संस्था असेल, कृषी महाविद्यालय असेल, इंजिनिअरिंग असेल, या अनेक प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी झाल्या. याचं एकमेव कारण म्हणजे शहरी भाग असल्यामुळं, शहराचा विकास झाल्यामुळं या संपूर्ण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या. आणि त्यामुळे मला वाटतं फक्त भारतातीलच नाही विद्यार्थी मित्रांनो, जगातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे पुणे शहराचं, पुणे विद्यापीठ किंवा इतर जे विद्यापीठ आहेत पुण्यामध्ये की शैक्षणिक सुविधांचा विकास होतो. आपल्याकडे नाशिकमध्ये बघा, नाशिकमध्ये सुद्धा आपल्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे किंवा इतर शाळा, कॉलेज, महाविद्यालय आहे. नाशिक सुद्धा याच्यामध्ये विकसित होत आहे. पुणे किंवा दिल्ली या शहरांच्या बाबतीतही आपल्याला माहितीच आहे की तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक सुविधा आहे. म्हणजे हा एक चांगला फायदा या नागरिकांनाच होतो हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राहणीमानाचा दर्जा होतो. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला ग्रामीण भागातील लोक किंवा अविकसित भागातील लोक शहरी भागात येतात त्यावेळेला तिच्या संस्कृती, तिथं एकंदरीत राहणीमानाचा किंवा बाकीच्या लोकांचा परिणाम त्यांच्या राहणीमान होतो. त्यांचं चालणं असेल, बोलणं असेल,
पोशाख असेल त्या ठिकाणी, या सर्व बाबतीमध्ये ती लोक त्या ठिकाणी अनुकरण करतात. सर्वात महत्वाचं की ही लोकांना रोजगार मिळतो, त्यांचा राहणीमान दर्जा का वाढतो, कारण त्यांची क्रय शक्ती वाढते, त्यांचं उत्पन्न वाढतं. या सर्वांच्या मुळे आर्थिक उन्नती त्यांची झाल्यामुळं अशी जी लोक शहरात येतात त्या लोकांचा राहणीमान दर्जा तुलनेनं आधी जसा होता त्यापेक्षाही चांगला उंचावतो आणि हा एक चांगला परिणाम आपल्याला याच्या बाबतीत सांगता येतो. आणि विद्यार्थी मित्र सर्वात महत्वाचा परिणाम म्हणता येईल, कारण भारतामध्ये नाही म्हटलं तरी बाहेरच्या लोकांशी आपला संपर्क येतो. शहरी भागातील लोकांशी संपर्क आल्यामुळं ग्रामीण भागातील जे लोक शहरात आले त्या लोकांच्या मानानं हा अत्यंत महत्वाचा परिणाम आपल्याला सांगता येईल. कारण याचा फायदा शेवटी त्यांना शैक्षणिक, त्यांच्या मुलांचा असेल किंवा एकंदर त्यांच्या कुटुंबाचा शैक्षणिक किंवा इतर जो विकास आहे त्याला सुद्धा होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा एक परिणाम, बेरोजगारांची तीव्रता कमी झाली. सर्वात महत्वाचा परिणाम विद्यार्थी मित्र, कारण आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं, परत एकदा सांगतो, ज्या वेळेला रोजगार संधी उपलब्ध होता ना, विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं की आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर जो रोजगार होतो तो कमी होत आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. अनेक प्रकारचे कुटीर उद्योग असेल किंवा पारंपरिक उद्योग असेल ते बंद पडले, आधुनिकतेचा त्या ठिकाणी परिणाम झालेत, उदारीकरण असेल, जागतिकीकरणाचा त्याच्यावर परिणाम झाले आणि त्यामुळे शहरी भागामध्ये जे नवीन रोजगार उपलब्ध होत आहे त्यासाठी लोक तिथे येत आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातली काही प्रमाणामध्ये आपण बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यासाठी या नागरीकरणाचा उपयोग होतो, हे मला या ठिकाणी सांगता येतं. बघा विद्यार्थ्यांचा आणखी एक महत्वाचा परिणाम आहे, त्यामध्ये नकारात्मक परिणाम आपण चर्चा करू. त्या ठिकाणी पहिला नकारात्मक परिणाम काय आहे, अतिरिक्त लोकसंख्या. सर्वात महत्वाची समस्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला नगराचा विकास वाढतो ना त्या ठिकाणी नैसर्गिक लोकसंख्येची वाढ वाढते आणि त्याचप्रमाणे स्थलांतरामुळे म्हणजे नैसर्गिक लोकसंख्या वाढतेच आणि दुसरं कारण म्हणजे स्थलांतरित लोकांचा त्या ठिकाणी जास्त ओघ आल्यामुळे किंवा जास्त त्या ठिकाणी स्थलांतरित लोक आल्यामुळं एकंदरीत त्या शहराची समस्या वाढते. आणि याचा परिणाम काय होतो विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्राथमिक सुविधा असतात, मूलभूत सुविधा असतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि ही महत्वाची समस्या आपल्याला शहरी भागामध्ये नागरीकरणाचा दुष्परिणाम म्हणून जाणवते. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अतिरिक्त लोकसंख्या निर्माण झाल्यामुळं एकंदरीत त्या शहरातल्या ज्या सुविधा आहे किंवा पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यावर ताण येतो. दुसरी महत्वाची गोष्ट, भरमसाठ किमती वाढतात जागेंच्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजही आपण बघितलं, तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जा, त्या कोणत्याही शहरामध्ये तुम्हाला सहज आणि स्वस्त जागा मिळणार आहे. राहण्यासाठी असेल किंवा कोणत्याही कारणासाठी असेल, जागा जर घ्यायची असेल तर आपल्याला माहिती की भरमसाठ पैसे द्यावे लागतात त्या ठिकाणी. पुणे, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, कलकत्ता यासारख्या शहरामध्ये तर मला वाटतं शहराच्या मूळ ठिकाणी किंवा मध्यभागी आपल्याला जागा घेणं परवडत नाही. मग याच्यामुळे काय होतं की जे ग्रामीण भागातून लोक आले, मध्यमवर्गीय आहे, ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशी लोक काय करतात, मग या शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्वस्तात घर घेण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः त्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी जे खेडे गाव आहेत तिथे जातात आणि ज्या ठिकाणी स्वतः जागा मिळेल अशा ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण होतं. याच्यातूनच विद्यार्थी मित्रांनो झोपडपट्टीची निर्मिती होते. म्हणून सर्वसाधारण लोकांना त्या ठिकाणी मेन शहरामध्ये जागा घेणं शक्य नाही. का नाही? कारण मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, मागणी जास्त आहे, तुलनेनं त्या ठिकाणी जागाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे त्या जागांच्या किमती वाढतात आणि याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो शहरी भागामध्ये सर्वसामान्य त्या ठिकाणी ही सर्वात महत्वाचा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सर्वसामान्य लोकांना या अशा प्रदेशामध्ये, मुंबई असेल, पुणे असेल यासारख्या शहरांमध्ये फ्लॅट असेल किंवा एखादं रूम घ्यायचा असेल तरी ते शक्य होत नाही. आणि याचा एकमेव परिणाम म्हणजे की त्याच्या आजूबाजूच्या शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये झोपडपट्टी व त्या ठिकाणी अशा छोट्या छोट्या वस्त्या निर्माण होतात. हा एक सर्वात मोठा दुष्परिणाम आपल्याला सांगता येईल. पुढचा एक परिणाम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की ही जी समस्या आहे ही समस्या एकंदरीत शहराच्या विकासाला किंवा शहरातील आरोग्याला, सामाजिक स्वास्थ्याला ही त्या ठिकाणी घातक आहे, हे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. पुढची महत्वाची समस्या काय आहे की जीवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्यात अडचणी. सर्वात महत्वाची समस्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कोणत्याही ठिकाणी लोकसंख्या वाढते त्यावेळेला ज्या मूलभूत सुविधा असेल त्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जे शासन असेल त्या ठिकाणी, जे प्रशासन असेल त्यांना अडचण येते. मग त्याच्यामध्ये रेशन असेल किंवा आपण ज्याला म्हणूया अन्नधान्य असेल, रॉकेल असेल, गॅस असेल, भाजीपाला असेल, साखर किंवा इतर ज्या पाणी पुरवठा असेल, विद्युत लाईट असेल, त्या ठिकाणी सर्व सुविधा आपल्याला पुरवण्याच्या असेल तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी भरपूर अडचण येते.
कारण काय होतं, बऱ्याच वेळेला मागणी जास्त असते, पुरवठा कमी असतो. याच्यातून अनेक प्रकारच्या समस्या तयार होतात आणि या समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी अनेक लोक बऱ्याच वेळेला गैरमार्गाचा वापर करतात आणि याच्यामुळे विद्यार्थी मित्र एकंदरीत सामाजिक स्वास्थ्य त्या शहराचं बिघडतं. म्हणून या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत यांच्या पुरवठा करण्यामध्ये शासनाला अनेक अडचणी येतात. लोकांचा रोष त्या ठिकाणी पत्त्यावर लागतो. परिणामी या प्रदेशामध्ये एका प्रकारचं म्हणजे त्या लोकांची त्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्पर्धा चालू असते आणि दरवेळेला प्रत्येक ठिकाणी रांगा लावणं किंवा त्या ठिकाणी वेटिंग करणं यासारख्या याच्यामुळं या लोकांचं एकंदरीत म्हणजे अडचण ज्या त्या अडचणी अधिक वाढतात. सामाजिक स्वास्थ्य त्या ठिकाणी बिघडतं. बऱ्याच वेळेला याच्यातून गैरमार्गाचा अवलंब होतो. पण ही एक महत्वाची समस्या आपल्याला सांगते. प्रदूषण हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण बघितलं त्या ठिकाणी की शहरी भागामध्ये खरं आहे अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढले, औद्योगिक क्षेत्र वाढले, व्यापारी केंद्र वाढले. पण याच्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये जल प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, कचरा प्रदूषण असेल किंवा मग त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण असेल, यासारख्या प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आणि परिणामी ते शहर गलिच्छ किंवा प्रदूषित झाले. गोंगाट वाढला शहरामध्ये. याचा एकंदरीत परिणाम लोकांचा मानसिक आरोग्य झाला आणि याचा सर्वात महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, ही जी शहर आहेत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले. हैदराबाद आहे, पुणे आहे त्या ठिकाणी, आणि ही जी शहर आहेत यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे आणि ही एक सर्वात महत्वाची समस्या ही तयार झाली, ती म्हणजे अति नागरीकरणामुळे, शहरी भागाचा विकास झाल्यामुळे, उद्योगधंद्यांचं जो क्षेत्र आहे त्याच्यात वाढ झाल्यामुळं हा एक अत्यंत महत्वाचा दुष्परिणाम तयार झालाय हे आपल्याला सांगतात. पुढचा एक महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे की झोपडपट्ट्यांची तयारी झाली. मी सुरुवातीला सांगितलं, परत एक सांगतो की ज्या वेळेला लोकांना राहण्यासाठी मुख्य भागामध्ये शहराच्या जागा मिळत नाही, अशा वेळेला ती लोक त्या ठिकाणी एखाद्या त्या शहराच्या ज्या ठिकाणी डिमांड कमी आहे जागेला अशा ठिकाणी वस्ती करतात. मुंबईचं उदाहरण तुम्हाला बोलकं आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी जी झोपडपट्टी आहे धारावी ती मुंबईमध्ये आहे. जर त्या ठिकाणी गेलात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळेल की कशा प्रकारे नागरिकांचे दुष्परिणाम काय आहेत हे आपल्याला धारावीमध्ये गेल्यावर कळेल. त्या ठिकाणी यामुळे तिथं आरोग्य तर बिघडतं, एकंदरीत त्या ठिकाणची गलिच्छता वाढते, आरोग्यावर दुष्परिणाम होतो, लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. आणि म्हणून एका दृष्टिकोनातून झोपडपट्टी किंवा गालिच्छ वस्ती ही या शहराला एका प्रकारचा कॅन्सर सारखा त्या ठिकाणी प्रश्न भेडसावत आहे. म्हणून मला वाटतं ही एक महत्वाची समस्या आहे. आणि आणखी एक महत्वाची समस्या म्हणजे जीवन स्पर्धा आणि अशांतता. या शहरी भागामध्ये लोकांची खूप धावपळ चालू असते आणि आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना सतत धावपळ करावी लागते. याच्यातून त्यांचं जीवन अत्यंत संघर्षमय झालेलं आहे. परिणामी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेला गैरमार्ग किंवा अनैतिक मार्गांचा वापर केला जातो. मग याच्यातून गुन्हेगारी वाढते, सामाजिक स्वास्थ्य बिघडतं, समाजाचा समाजाचा दर्जा, गुणात्मक दर्जा घसरतो आणि याच्यामुळे त्या समाजामध्ये अशांतता तयार होते त्या ठिकाणी. आणि अशाच वेळेला जर अशा ठिकाणी जर अनेक प्रकारचे प्रश्न तयार होतात, कधी कधी दंगल असेल त्या ठिकाणी किंवा सण उत्सव या काळामुळे या ठिकाणची समस्या आहे याची तीव्रता अधिक वाढते. आणि मला वाटतं हा सर्वात वाईट दुष्परिणाम आपल्याला नागरिकांना त्या ठिकाणी सांगता येतो. आणि पुढचा एक प्रशासन यंत्रणेवर ताण येतो. प्रशासनाला मी आता सांगितलं, सण असेल, एखादा उत्सव असेल, गणपती असेल, दिवाळी असेल किंवा कोणताही उत्सव असेल, निवडणूक असेल, या सर्व बाबतीमध्ये ज्या वेळेला लोकांची गर्दी वाढते अशा वेळेला त्या शहरातील संपूर्ण गर्दीवर नियंत्रण करणं स्थानिक प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, सर्वांना त्या ठिकाणी अत्यंत अवघड होतं. आणि परिणामी विद्यार्थी मित्र या ठिकाणी गर्दीचं नियंत्रण असेल आणि कचऱ्याचं विल्हेवाट लावणे असेल, त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू पुरवणे असेल, विद्युत पुरवठा सुरळीत करणं असेल. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित होतो आणि हे सर्व प्रश्न आहे. विशेषतः बऱ्याच वेळेला एप्रिल मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी भेडसावतो आणि हा प्रश्न सोडवणे किंवा विद्युत पुरवठा असेल त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या काळामध्ये गर्दीचं नियंत्रण करणे, ही समस्या तिथलं स्थानिक प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. म्हणून हा अत्यंत महत्वाचा दुष्परिणाम आपल्याला या यंत्रणेचा या नागरिकांना सांगता येतो. प्रादेशिक असमतोल तयार झाले. बघा आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो की जसं हे खरं आहे की शहरांचा विकास झाला, पण बघा त्या ठिकाणी शहराबरोबरच ज्या भागातून लोक तिकडे आली त्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आजही विकास खंड म्हणजे वंचित आहे. विशेषतः मी तुला मुंबईचं उदाहरण तुम्हाला देईल. त्या ठिकाणी मुंबईचा विकास झाला, पण कोकणाचं काय? कोकण अजूनही त्या ठिकाणी मागासलंय. मराठवाडा, विदर्भ यासारखी त्या ठिकाणी प्रदेश अजूनही मागासले. या ठिकाणच्या लोकांनी स्थलांतर केलं नोकरीसाठी. पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई प्रदेश असेल किंवा नाशिक पुणे सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी आलेले असेल.
पण मात्र ज्या भागातून ते आले तो भाग मात्र अविकसित राहिलाय. आणि अशाच प्रकारे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, झारखंड असेल, यासारख्या राज्यातील सुद्धा अनेक मजूर जे आहे, ही लोक जी आहेत, दिल्ली असेल, नाशिक असेल, त्या ठिकाणी पुणे, मुंबई इकडे त्या ठिकाणी स्थलांतरित झाली. पण मात्र अजूनही त्यांचा मूळ प्रश्न, त्यांच्या भागाचा प्रश्न आहे तो तसाच आहे. अजूनही हा प्रदेश अविकसित आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इकडे एकीकडे शहर खूप वाढत चालली, त्या ठिकाणी विकास होत चालला, पण दुसरीकडे मात्र ग्रामीण भाग त्या ठिकाणी विकासापासून वंचित राहिला. त्याच्यामुळे एका बाजूला खूप विकास, दुसऱ्या बाजूला विकास काहीच नाही. आणि ही जी संतुलन त्या ठिकाणी वाढत चाललं, विषमता वाढत चालली, हा एक दुष्परिणाम सर्वात महत्वाचा आपल्या नागरिकांना सांगतो होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी संधी आहे, ज्या ज्या ठिकाणी विकास होऊ शकतो, त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे. इतर ज्या समस्या आहेत त्यावर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की उपनगर जे आहे, उपनगराची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येक शहराजवळ सब अर्बन तयार झालं, त्याच्यातून हे प्रश्न तयार झाले, शैक्षणिक समस्या तयार झाल्या. अनेक महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये ऍडमिशन मिळणं त्या ठिकाणी जिगरीचं केलं. त्या ठिकाणी अशा शाळा कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारे परीक्षा घेणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शाळेतील उत्सव असो, कॉलेजचे उत्सव असो, ते घेणं त्या ठिकाणी आता या गर्दीमुळे अवघड गेलं आहे. करमणुकीच्या ज्या सुविधा आहे, त्या करमणुकीच्या सुविधा असेल, सार्वजनिक बगीचा असेल किंवा मग चित्रपटगृह असेल, नाट्यगृह असेल, यांची संख्या आता कमी पडते आणि त्याच्यावर सुद्धा करमणुकीच्या सुविधावर सुद्धा ताण तयार होते विद्यार्थी मित्र. आणि सर्वात महत्वाचं वाईट दुष्परिणाम म्हणजे गुन्हेगारीचं क्षेत्र, गुन्हेगारचं प्रमाण या सर्व शहरामध्ये वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या समस्या तयार करण्यासाठी किंवा आपल्या जीवनमान उंचवण्यासाठी बरेच लोक अनैतिक किंवा आपण गैरमार्गाचा वापर करतात आणि याच्यातून गुन्हेगारी वाढले. हा सर्वात वाईट परिणाम आपल्याला सांगतो. पण विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला समस्या कमी करत असेल तर त्यासाठी काही उपाय महत्वाचे. पहिला उपाय, खेड्याकडे चला. जर आपल्याला खरंच खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रदेशाचा विकास करायचा असेल तर गांधीजींनी सांगितलेला हा मंत्र आपल्याला मानावा लागेल. शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा आपल्याला विकास करावा लागेल, तसं नियोजन करावं लागेल. खेड्याकडे चला हा मंत्र आपल्याला जपावा लागेल, तरच आपल्याला नागरिकांची तीव्रता कमी करता येईल. उद्योगधंद्याचं विकेंद्रित करावं लागेल. शहरी भागामध्ये उद्योगधंद्याचं केंद्रीकरण झालं, जर जे छोटी छोटी शहरं असेल किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी काही प्रमाणात सुविधा उपलब्ध आहे, पायाभूत सुविधा आहेत, अशा ठिकाणी यापुढे किंवा आता ज्या ठिकाणी गर्दी झाली त्या ठिकाणच्या उद्योगधंद्याचं विकेंद्रीकरण केलं तर मला वाटतं त्या ठिकाणी आपण ही समस्या काही प्रमाणात कमी करू शकतो. प्रादेशिक नियोजन करावं लागेल. त्या ठिकाणी नगर असेल, उपनगर असेल, नवीन शहर असेल, हे आपल्याला परत एकदा एक नवीन प्लॅन तयार करून त्यानुसार त्याचं नियोजन करावं लागेल. त्यांची पुनर्रचना काही ठिकाणी करणं शक्य असेल तर ती करावं लागेल, तरच आपल्याला ही समस्या कमी करता येईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे नैसर्गिक लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवावं लागेल. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक लोकसंख्येमुळे नागरीकरण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणून लोकसंख्या कमी करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल. ज्याप्रमाणे चीन सारख्या देशाने जसं केलं तशा प्रकारे भारताला सुद्धा कठोर पावले उचलावं लागेल, तरच मला वाटतं भारतातील जे शहरी भागातला जो लोंढा आहे किंवा शहरी भागाची नैसर्गिक वाढ आहे ती आपल्याला कमी करता येईल. हा एक उपाय महत्वाचा आहे. आणि झोपडपट्टी नियंत्रण ठेवावं लागेल. सर्वात जास्त दुष्परिणाम जर दिसत असेल तर झोपडपट्ट्यामध्ये सर्वसामान्य लोकांना किंवा तिथल्या लोकांना जीवन जगणं अत्यंत त्या ठिकाणी जिकरीचं झालेलं आहे. अनेक सामाजिक प्रश्न तयार झालेत, सामाजिक स्वस्ताचे प्रश्न तयार झालेत. म्हणून आपल्याला या झोपडपट्टीवर नियंत्रण कसं मिळेल त्यासाठी शासकीय पातळी, वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि त्या ठिकाणची लोकसंख्या कशी कमी करता येईल, त्यांना दुसरीकडे काही त्याला पर्याय जागा मिळेल का, याच्यावर आपल्याला चर्चा करावं लागेल, याच्यावर आपल्याला नियोजन करावं लागेल. आणि शासनाने याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं नवीन शहरांचं नियोजन करावं लागेल. आता जुनी जी शहर आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकासाच्या मर्यादा संपल्या आहेत. म्हणजे आडवा विस्तार झालाच आहे पण उभा विस्तारही होत आहे त्या ठिकाणी, त्यालाही मर्यादा आली. मग हा ताण कमी करावा लागेल आपल्याला की ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, शासकीय असेल किंवा इतर जागा असेल, त्या ठिकाणी नवीन शहर आपल्याला उभारावं लागेल. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये बिलाई शहर असेल किंवा दुर्गापूर असेल, पोलाद यासारखी शहरं आपण तयार केली आहेत. चंदीगड सारखं आपण नियोजित शहर केलं आहे. आपल्याला हे शक्य आहे. ज्या ज्या शहरांच्या जवळ जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्याला नवीन शहरं तयार करावं लागेल, तरच ही समस्या आपल्याला कमी करता येईल. आणि विद्यार्थी मित्र, सर्वात महत्वाचं की ही ज्या वेळेला आपल्याला समस्या सोडवायचं असेल त्यावेळेला आपल्याला वैयक्तिक त्या ठिकाणी इच्छा पाहिजे, समाजाचं सहकार्य पाहिजे, लोकांचं सहकार्य पाहिजे आणि शासनाचा सकारात्मक विचार पाहिजे, नेतृत्व पाहिजे, तरच मला वाटतं आपल्याला या समस्या काही प्रमाणात कमी करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या अधिक नोट्स तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी ही काही संदर्भ पुस्तके ही तुम्ही नक्कीच वाचा. मला माहिती आहे की तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या नोट्स मध्ये अधिक भर घालता येईल.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण भारतातील नागरिकरणाचे जे चांगले परिणाम, काही वाईट परिणाम पाहिले आणि याची तीव्रता कशी कमी करता येईल यावरही उपाय पाहिलं. पुढच्या तासाला आपण महाराष्ट्रातील नागरिकरण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यावर चर्चा करूया. त्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.